श्रीकर परदेशींच्या बदली विरोधात आता जनतेनेच रस्त्यावर उतरावं असं आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केलं आहे। श्रीकर परदेशी हे अतिक्रमण हटवण्यामध्ये जे एक महत्त्वाची भूमिका निभावत आहेत आणि ते काही लोकांना जाचक ठरवत चाललेलं आहे अतिक्रमण हटवणं, म्हणून श्रीकर परदेशींनाच हटवणं असं काहींनी धोरण ठरवलेलं आहे। तर याला एकच पर्याय आहे की स्वातंत्र्याचा अर्थ स्वराज्य म्हणून लावणारे कोणी माणसं असतील तर जनतेने त्यांच्या विरोधात मोठ्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्या सोबत आहेत। कैलास, पिंपरी चिंचवडकरांच्या मनात असंतोष आहे, सत्ताधाऱ्यांना केवळ नको आहे म्हणून ही बदली झाली असा थेट आरोप होतोय, काय सांगाल? साहजिकच आहे ऋषी, आयुक्त श्रीकर परदेशी यांनी जे कामाचा धडाडा लावला होता त्याच्यामुळे अनेक राजकारण्यांचे हितसंबंध दुखावले गेले होते। पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांचा पारदर्शक कारभार जो आहे त्याच्यामुळे अनेक राजकारण्यांचे हितसंबंध जे आहेत ते दुखावले गेले आणि त्याचमुळे त्यांच्या बदलीचा वारंवार घाट घातला जात होता। अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाला बळी पडत मुख्यमंत्र्यांनी या बदलीवर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि आयुक्तांची बदली झालेली आहे। त्यांच्या बदलीला प्रचंड सध्या विरोध होतोय। सिटीजन फोरम नावाची जी इथं संस्था आहे, सगळ्या NGOला घेऊन ही जी संस्था आहे ही संस्था या बदलीचा तीव्र विरोध करते। आपल्याबरोबर त्यांचेच सहकारी आहेत, संजीव पाटील आहेत, इतरही कार्यकर्ते आहेत। काय नेमकं त्यांचे भावना आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, आयुक्तांची बदली झालेली आहे, एवढा तीव्र विरोध असताना काय भावना आहे तुमची? खेदजनक आणि संतापजनक आहे की शेवटी सामान्य नागरिकाचं काहीच असंच भविष्य असणार आहे का जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि त्याच्या पाठीशी जर राज्यकर्ते उभे राहणार नसतील तर मग हे सिनेमासारखं होतंय का? हेल्पलेस वाटतंय, पण आम्ही हेल्पलेस राहायचं नाही असं ठरवलेलं आहे। आपण आपल्या पद्धतीनं लढत राहूया। दिल्लीमध्ये जर बदल होऊ शकतो तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा बदल व्हायलाच पाहिजे। सामान्य नागरिकांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे। आम्ही वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर असू दे, सांस्कृतिक क्षेत्रातले मंडळी असू दे, आमचे औद्योगिक क्षेत्रातले मंडळी असू दे, येणार आहोत। थोडंसं गाफील असताना निर्णय आलेला आहे, पण आम्ही मागे हटणार नाही आहोत। शेवटी चांगला माणूस आहे, जो माणूस चांगला तो कुठेही गेला तरी चांगलं काम करत राहणार आहे, पण आमचं नुकसान आहे हो, या शहराचं नुकसान आहे। एकंदरीतच ऋषी, आपण पाहू शकतो की वैद्यकीय क्षेत्र असू द्या, सांस्कृतिक क्षेत्र असू द्या, सर्व क्षेत्रातील जे लोक आहेत ते या बदलीला विरोध करत आहेत। आपल्याबरोबर आणखी उद्योग क्षेत्रातील, औद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय वाटतंय। काय सांगाल तुम्ही? अतिशय खेदजनक आहे, सुरुवातीला विरोध होत असताना बदली होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र अचानक गाफीलपणे सरकारने निर्णय घेतला आणि एकंदरीतच आयुक्तांची बदली करून जे त्यांना साध्य करायचं होतं साध्य केलेलं आहे। काय सांगाल? ह्यातून एकच दिसतंय की राज्यकर्त्यांना चांगली प्रामाणिक लोक नको आहेत। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे व्हिजन आहे, ज्यांना दूरदृष्टी आहे, अशा लोकांना जो काही एक पाठबळ मिळायला पाहिजे। ह्या लोकांनी खरं सांगायचं तर त्यांना तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत असा जो मेसेज आहे तो देण्याच्या ऐवजी त्यांचं खच्चीकरण केलं जातं आहे, त्याचं मनोधैर्य, त्यांचं मनोबल हे कमी केलं जातं आहे। ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे आणि आम्हाला खात्रीच आहे कैलास हा सगळा अतिशय संतापजनक असा प्रकार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवडकरांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा आपल्या सत्ताधाऱ्यांना जर जाब विचारला आणि त्याचं उत्तर घेतलं तर या प्रश्नाची उत्तरं लवकर मिळू शकतील। तुर्तास धन्यवाद कैलास, या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्या सोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।